बुल्ढाना की पाक ज़मीं पे, बुल्ढाना की पाक ज़मीं पे कौन तुम्हारा है तानी, हक सैलानी या सैलानी, हक सैलानी। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 940458 8319 आणि 9130 83 30 24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्हा लोकसभा खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा आजपर्यंत झाली नाही, तरीही जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांनी अतिउत्साहात ट्विटरवर प्रतापरावांची उमेदवारी फायनल म्हणून सांगितलंय। मोदींसाठी सेनेचा उमेदवार निवडून आणू म्हणाले, त्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील मोदी प्रेमी मतदार म्हणतात की मोदी से बैर नहीं, प्रतापराव तेरी खैर नहीं। एवढा असंतोष प्रस्थापित खासदार विरुद्ध मतदारसंघात दिसून येतोय। भाजप 370 अधिक आहे, 400 पार आहे। भाजपच्या उमेदवाराची हमी घ्या। भाजपचे जिल्ह्यातील प्रस्थापित नेते जिल्ह्यातून सलग 3 वेळा देशाचं नेतृत्व करणारे पंतप्रधान मोदी यांच्या नावांनी मते मागणाऱ्या खासदाराला विजय करण्याची हमी घेतात, तर मग भाजपचाच उमेदवार द्या। हा मतदारसंघ भाजपचाच आहे, भाजपचा प्रभाव आहे अशी जोरकसपणे मागणी का करत नाही? बहुचर्चित लांगुल चालन का करतात? असा संतप्त सवाल जिल्ह्यातील मोदी प्रेमी मतदार करत आहेत। देशातील अनेक मतदारसंघात त्या पक्षाचे नेते आमदार आपापल्या पक्षासाठी आग्रही मागणी करताना दिसतात। उमेदवार बदला म्हणून दबाव वाढवतात, हे आपण रोज पाहतो वाचतो। तसा बुलंद आवाज आपल्या हक्काच्या बुलढाणा जिल्हा भाजपला उमेदवारी जाहीर होण्यासाठी केलाच पाहिजे, तरच जिल्ह्यात कमळ फुलू शकतं। अजून वेळ गेलेली नाही, कारण उमेदवारी जाहीर झाली नाही। एक धक्का और दो, कमल का द्वार खोल दो, हाच मतदार राजाचा मानस आहे। सहकार महर्षी विकास पुरुष बुलढाणा अर्बन परिवार सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी आणि भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे असे प्रभावी उमेदवार भाजप जवळ आहेत, हेही लक्षात घ्यावे। भाजप पक्ष श्रेष्ठीनो उघडा डोळे बघा नीट, प्रयत्न केला तर हे सहज शक्य आहे। सिटी न्यूज बुलढाणा।